नमस्कार मित्रांनो. समजा एखाद्या फंडमधून आपल्याला दुसऱ्या फंडमध्ये स्विच करायचं असेल तर कशा पद्धतीने करावं ते मी आज एन जे म्युच्युअल फंडचा या ॲपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. या ॲपचं नाव आहे एन जे ई वेल्थ. तर बघूया. आता समजा मला हा क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, याला स्विच करायचं आहे एखाद्या दुसऱ्या फंडमध्ये. तर मग मी काय करेल, मी तो फंडला आधी सिलेक्ट करेल, ट्रान्सॅक्ट करेल. ट्रान्सॅक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याला स्विच करायचं आहे. स्विचला क्लिक केलं. स्विच करणे म्हणजे एका फंडमधून आपल्याचकडे जो दुसरा फंड आहे त्यामध्ये गुंतवणूक करणं. मग स्विचला क्लिक करायचं आहे. स्विचला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पुढे जायचं आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आता इथला जो काही फंडची जीही व्हॅल्यू आहे किंवा जो काही युनिट्स आपल्याला दिसत आहेत ते सगळे इथे आपल्याला पाहायला मिळतात. कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर मला कुठल्या फंडमध्ये याला पाठवायचं आहे, स्विच करायचं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. मग समजा मी याला आता एक दुसरा फंड आहे मिरे ॲसेट निफ्टी मिड आणि स्मॉल कॅपचा 400 मोमेंटम क्वालिटीचा आहे. त्यामध्ये समजा मला याला ट्रान्सॅक्ट करायचं आहे तर मग मी ट्रान्सॅक्ट क्लिक करेल. पुढे जाऊन याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ऑल युनिट स्विच करायचे आहेत म्हणून ऑल युनिट घ्यायचं आहे. ऑल युनिट घेतल्यानंतर आता इथे मॅन्डेट करायचं आहे की ऑदर्स म्हणजे तुमचं UPI किंवा जो काही पेमेंट असेल ते दिसेल. इथे तुम्ही मॅन्डेटने जर केलं तर ते ॲक्सेप्ट करत नाही, कारण की मॅन्डेट तुमचं डायरेक्ट बँकेतून होतं, मात्र आपण इथलं इथे स्विच करत आहोत म्हणून हे ऑदर्स बाय डिफॉल्ट राहील. त्यानंतर इथे जाऊन ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्सला क्लिक करायचं आहे. एक्झिक्युशन राहू द्यायचं आहे. ॲडवायझरी म्हणजे तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारून मग करणार. एक्झिक्युशन म्हणजे तुम्ही स्वतःच करत आहात, त्यामुळे एक्झिक्युशन ठेवायचं आहे. कंटिन्यू केलं की इथे तुम्हाला तो कन्फर्म करायला लावेल. आता इथे तो दाखवतो आहे स्विच आउट डिटेल आणि स्विच इन डिटेल, कुठून स्विच करतायत आणि कशामध्ये टाकत आहात. मग इथे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ऑथराईज करायचं आहे. बोथ घ्यायचं आहे. बोथ म्हणजे ईमेल ID आणि SMS दोघांवर मला OTP पाठव असं आपण त्याला ऑर्डर देत आहोत. OTP जनरेट करायला लावायचा. OTP जनरेट झाल्यानंतर OTP आपल्याला SMSद्वारे जर आला तर तो ऑटोमॅटिक घेऊन घेईल किंवा तुम्हाला तो कधी टाईपही करावा लागतो. मग इथे ऑथराईज झालेलं आहे आणि ऑथराईज झाल्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं आहे आणि मग त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या माहितीसाठी घेऊन ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण स्विच करू शकतो. थँक्यू.